शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्त्वपूर्ण अशी माहिती घेणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, शासन निर्णय क्रमांक 2025/178 1 दिनांक 19 मार्च 2025 या चा जो काही शासन निर्णय त्यानुसार जिवंत सातबारा मोहीम या पद्धतीचं एक मोहीम सरकार या ठिकाणी राबवत आहे। जिवंत सातबारा मोहीम म्हणजेच जे काही मृत झालेले व्यक्ती आहेत तर त्यांच्या नावी असणारी जमीन ही त्यांच्या वारसांच्या नावी करण्याची साठीची ही जी काही जिवंत सातबारा मोहीम आहे, तर या मोहिमेची जी काही रूपरेषा आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। कालावधी याचा जो काही आहे तो 1 एप्रिल 2025 ते 5 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये जी काही करावयाची कार्यवाही आहे ती म्हणजे ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी सज्जेतील गावामध्ये चावडी वाचन करून मयत खातेदारांची यादी करणे। या कालावधीमध्ये जे काही तलाठी असतील ते मयत जे काही असतील खातेदार असतील त्यांची या ठिकाणी ते यादी तयार करणार आहेत। त्याचनंतर जे काही वारसदार असतील त्यांनी 6 एप्रिल 2025 ते 20 एप्रिल 2025 या तारखेमध्ये वारसासंबंधीची आवश्यक तशी कागदपत्रे ही तलाठी यांच्याकडे जमा करायची आहेत। तर ती म्हणजे मृत्यूचा दाखला असेल, प्रतिज्ञापत्र असेल, पोलीस पाटील यांच्याकडून स्थानिक चौकशी अहवाल असेल, सर्व वारसाचे पत्ते असतील, मोबाईल नंबर असेल, हाच ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे सादर करावायचा आहे, म्हणजेच तलाठी कार्यालयामध्ये या ठिकाणी सादर करायचे। त्यानंतर ग्राम महसूल अधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी यांच्याकडून फेरफार प्रणालीमधून वारस ठराव मंजूर करून घेणे। अशा पद्धतीची या तारखामध्ये ही जी काय आहे अशी रूपरेषा या ठिकाणी ठरलेली आहे। त्यानंतर दिनांक 21 एप्रिल 2024 ते 10 मे 2025 या कालावधीमध्ये ग्राम महसूल अधिकारी यांनी फेरफार प्रणालीमध्ये फेरफार तयार करावा व जो काही कायदा 1966-105-2 नमुनानुसार 9 मधील नोटीस सर्व हितसंबंधित यांनी बजवावी, म्हणजे चावडीवरती ती नोटीस ते देतील। त्यानंतर मंडळ अधिकारी यांनी विहित कार्यपद्धतीनुसार वारस फेरफार निर्गम करावा। अशा पद्धतीची ही जी काही मोहीम आहे जिवंत सातबारा मोहीम शेतकरी बंधूंनो ही राबवण्यात येणार आहे। जे काही वारसदार असतील, जे मयत असतील, त्यांच्या वारसदारांनी या जिवंत सातबारा मोहिमेचा लाभ घेतला पाहिजे आणि या मोहिमेला कुठल्याही प्रकारचं शुल्क त्या ठिकाणी तुम्हाला लागणार नाही। हा जीवन सातबारा एकदम फ्री आहे, अधिक कमीत काहीच खर्च लागणार नाही। असं जर करायला गेलो तो अधिक खर्च लागतो। तर शेतकरी बंधूंनो याचा अवश्य लाभ घ्या। व्हिडिओ कसा वाटला शेअर करा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।